नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। गाडी भरून रेडी आहे। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 5:45 वाजलेत मित्रांनो। आलोय मार्केटला। आता गाडी वगैरे चालू केली, निघतो आता। कुंदन शेटला फोन करतो की निघालं म्हणून। कुंदन शेट खडी मशीनला येणार आहे आणि तिथून आम्ही सासवड मार्गेच पुढचा प्रवास आमचा चालू। साताऱ्याला काही झालं तरी 9 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे। 12 वाजेपर्यंत गाडी भरून देतो म्हटलं, टपाल वगैरे सगळे। आता निघूयात मित्रांनो आणि पोहोचूयात पहिले तिथं जाऊन। मित्रांनो 8 वाजलेत सकाळचे। नीराच्या अलीकड रेल्वे क्रॉसिंगला थांबलोय। ह्यांना बघ ना, गार्ड लोकांना ड्रेस दिला। आता बघ समोर बघतो का, गाडी आली आता। सगळी खाली आहे बघ ना, आणि केवढीची आहे। कधी आली आणि कधी गेली कळली पण नाही। जाऊयात मित्रांनो आता। 9:30 वाजलेत सकाळचे। आलोय मित्रांनो आम्ही कंपनीमध्ये। गाडी पॉइंटला पण लावली, समोर गाडी दिसते। पहिले पण इथं भरून गेलो 2-3 वेळा। मी एकदा गेलो, कुंदन शेट 2-3 वेळा गेलेत भरून। या साईडला, मागच्या साईडला लावली आहे गाडी। त्यांच्या पिशव्या अजून रेडी होतात, ते झाल्यानंतर एकदाच भरतील। शांत आहे एकदम, टेन्शन नाही काय। एका टायमाला एकच गाडी भरते। बारीक कंपनी, मस्त नारळाचे हे कसले नारळाचे झाड आहेत, सुपारीचे झाड आहेत। किती वेळ लागतो काय माहिती। माझ्या अंदाने दुपार तर होणारच टपाल वगैरे देता करता। बघूयात किती वेळ लागतं। मागच्या साईडला घेऊन जाऊ नाही शकत बहुतेक कॅमेरा। काय काय कंपनीचे नियम असतात। बघूयात मित्रांनो आता किती वेळ लागणार आणि काय होणार ते। संध्याकाळचे 4 वाजलेत। गाडी भरून रेडी आहे, फक्त बिल भेटायचं आहे आम्हाला। बिल भेटलं की सगळं हे झालं। पण प्रॉब्लेम असा झाला आमचा, एक टायरमधून जरा हवा चालली। साहेबांना रिक्वेस्ट केली जरा लवकर टपाल द्या, म्हणजे पटकन जात आहे। या टायरमध्ये हवा कमी होते। त्याला जॅक लावून ठेवलं कुंदन शेटने। आता काढून इथं जवळ पंक्चरवाला आहे, तिथं जाऊन चेक करायचं, निघू मग लगेच। जॅक काढ उतरवते शेट। सगळं मागून वगैरे गाडी वगैरे बांधून एकदम पद्धतशीर रेडी आहे, फक्त निघायचं। दिलं का टपाल? 1 मिनिटात टपाल भेटणार आहे लगेच। पहिलं पंक्चर काढून घ्यायला लागेल, नाही तर प्रॉब्लेम होईल, कारण की पुढचा टायर आहे। जाऊयात आणि पंक्चर काढूयात मित्रांनो पहिले। 6:30 वाजलेत मित्रांनो। कराडच्या अलीकड आलोय, पंक्चर काढून घेतो। तो टायर खोललाय, टायर वगैरे सगळा पंक्चर काढतो। थोडा वेळ लागेल, अर्धा तासात होऊन जाईल फिट वगैरे करून सगळं। बहुतेक खडा वगैरे लागलेला आहे। मशीन वगैरे होती त्यांच्याकडे, लगेच 2 मिनिटात खोलला त्यांनी। जाळी वगैरे एकदम पद्धतशीर घेतले। किती पाऊस आला तरी पाणी जाण्याची काही टेन्शन नाही। शेट बसले तिथं निवांत। हायवेच्या एकदम बाजूलाच आहे।
वातावरण एकदम मस्त झालं. थोडा पाऊस चालू आहे. साताऱ्यात भरपूर पाऊस होता, गाडी भरत होतं तेव्हा चांगला पाऊस झाला. अर्धा तासात पंक्चर काढून होईल की लगेच निघूयात. रात्रीचे 10:15 वाजलेत. जेवायला थांबलो आता. कोल्हापूरच्या इथं जैन म्हणून हॉटेल आहे, तिथं थांबलो जेवायला. पंक्चर वगैरे काढून निघायला आम्हाला जरा उशीर झाला, त्याच्यामुळं आता लेट झाला आहे. आता निप्पाणीला डिझेल भरायचं. बघू जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जायचं शक्यतो. पण साधारण अंदाज असा आहे की मुलं हॉटेलपर्यंत तरी जाऊ. आता बघू नक्की काय होते काय नाही. जर पंक्चर नसते झाले तर जरा लांब गेलो असतो अजून. आत्तापर्यंत बेळगावच्या वगैरे अलीकडं असतो, पण तिथं जास्त वेळ गेला. 1.5-2 तास आमचे पंक्चरसाठीच गेले. जेवायला थांबलो, जेवण करून निघत आता मित्रांनो. बिर्याणी खायला थांबलो आहे, म्हणजे बिर्याणी सांगितली. शेटनी मटन बिर्याणी खातात शेट, आणि मी चिकन बिर्याणी खातो. फेमस आहे जरा इथली आमच्यासाठी. म्हणजे तसे पुण्याच्या ह्याच्याने बघितलं तर त्याचे काय उपयोग नाही. हां, ड्रायव्हर लोकांसाठी ती फेमस आहे थोडक्यात. तर खाऊयात मित्रांनो, निघूयात, कारण की खूप उशीर झाला आहे. रात्रीचे 11:30 वाजलेत मित्रांनो. निप्पाणीच्या पंपावर आलं आहे. डिझेल फुल करायचे आता. बघू किती बसतं किती नाही. जास्त नाही बसणार, एक साधारण 80-85 लिटर बसेल. बघूयात आता किती. आता इथून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाणार आणि झोपणार. कमीत कमीत हा सिंगल जे रस्त्याचे काम चालू आहे ते सगळं पास करून, शक्यतो बेळगाव वगैरे पास करून तरी जायला पाहिजे. म्हणजे पुढचं रनिंग, उद्याचं रनिंग जरा आटोक्यात येईल. आता आलोय पंपात आणि पाऊस आहे सगळीकडे, चालूच आहे. थोडा सगळीकडे चालू आहे. म्हणजे बारीक बारीक पडतो, असा जोरात कुठं लागला नाही, जास्त बारीकच चालू आहे. आता बघूयात. कंटाळा आलाय, कारण की पंक्चर झालं गाडी, त्याच्यात खूप वेळ लागला. नाहीतर आत्तापर्यंत भरपूर लांब गेलो असतो, निवांत कुठंतरी जाऊन झोपलो असतो. पण पंक्चरच्या ह्याच्यात वेळ लागला, त्याला पॅच वगैरे टाकायला लागला, त्याच्यामुळं वेळ गेला. आता डिझेल फुल करायचं आहे. काय चाललंय मला काय कळेना. बघा ना, तिथं मागं हा डिझेलचा टँकर आहे आणि त्याच्यातच डिझेल टाकत आहेत. काय लक्षात आहे ना नेमकं काय चाललंय. बघूया मित्रांनो. तर आजचा ब्लॉग इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.